जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावतीमध्ये जे घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. परंतु त्यामध्ये आरोग्य विभागाला दोषी ठरवणं, डॉक्टर्सना दोषी ठरवणं, संपूर्ण आरोग्य विभागाला दोषी ठरवणं हे चांगली आणि योग्य गोष्ट नाही. कारण आज एक व्हिडिओ मी बघितलेला आहे. सुषमाताई जेव्हा हॉस्पिटलला आले होते, ते निरीक्षण करत होते. त्यांनी वायर्स उघडे आहेत हे पॉइंट आउट केलेलं आहे. आणि जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ज्यांच्याकडे जे वैद्यकीय अधीक्षक पदाचा चार्ज आहे त्यांच्यासोबत आदरणीय सुषमाताईंची चर्चा सुरू होती. त्यावेळेस जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे ज्यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाचा चार्ज आहे पवार साहेब, त्यांनी डायरेक्ट म्हणलेलं आहे की जे बांधकाम विभागाकडून बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे त्यांना पत्रव्यवहार सुद्धा 4 ते 5 वेळा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून करण्यात आलेले आहे की इथं काही घटना घडू शकते. ही वायरिंग आणि काय होतं ते पूर्ण मी ऐकली नाही. परंतु याविषयी व्हेंटिलेटर जे आहे जे कंपनीचे आहेत ते कंपनीचे व्हेंटिलेटर प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा आहेत, अशा सुषमाताईंनी सुद्धा पॉईंट आउट केलेलं आहे आणि मी पण माहिती काढलेली आहे. पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे तोच व्हेंटिलेटर ब्लास्ट होतो आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चांगले आहेत. ते असं काही मशीनमध्ये ते गडबड आहे असं मला वाटत नाही. किंवा आपल्याला एकदा ते वायरिंग हॉस्पिटलची जी वायरिंग होती ती PWDची इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या अंतर्गत असते. ते जे वायरिंग आहे ते सुद्धा त्या वायरिंगची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे की ती वायरिंग निकृष्ट दर्जाची होती की वायरचे कोट्स कसे होते, हाय 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 पॉवर होती की कसे होते, की हाय पॉवरचे जे हे असतात त्याच्यात निकृष्ट दर्जाचे हे वायर लागलेले होते का याची चौकशी होणं गरजेचं आहे. आता एक उदाहरण असं आहे की अकोल्यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मागे जिल्हा स्त्री रुग्णालयाची 2 बिल्डिंग्स बनलेली आहे. त्यामध्ये 2 वर्ष सुद्धा झालेले नाही. जिथं आता जिल्हा शल्य चिकित्सक अकोलाचं ऑफिस आहे 2 वर्ष सुद्धा झालेले नाही आहे. तिथली छत जी आहे ती डॅमेज झालेली आहे. संजय नारखेडे NHMचे जे इंजिनियर आहेत त्यांनी जेवढे हे बांधकाम अकोल्यात किंवा अकोट SDH याच्या सुद्धा आता हे हॉस्पिटल सुरू झालेलं नाही आहे हे चांगली गोष्ट आहे. पण हे हॉस्पिटल सुरू व्हायच्या आधी ते बिल्डिंगचे क्वालिटीचं ऑडिट, बांधकाम मटेरियलचे क्वालिटीचं ऑडिट आणि संजय नारखेडेने ज्या पद्धतीने तिकडे काम केलेलं आहे ते सगळे कामाचं ऑडिट ज्या ठेकेदाराने ते काम केलेलं आहे त्याला बोलावून आणि PWDच्या मार्फत किंवा इतर बांधकाम यंत्रणांच्या मार्फत तिकडचे कन्स्ट्रक्शन क्वालिटीचं ऑडिट करणं अनिवार्य आहे. कारण तिकडे रुग्णांची गैरसोय होऊ शकते. म्हणून जे बांधकाम झालेले हॉस्पिटल्स नवीन आहेत त्याची सुद्धा शासनाने ऑडिट करावी अकोला जिल्ह्यातील, अकोला मंडळातील. आणि इकडे अमरावतीमध्ये जे जिल्हा स्त्री रुग्णालयात घटना घडलेली आहे ते दुर्दैवी आहे, ते दुःखद आहे. परंतु आरोग्य विभागाला दोष देणं मला नाही वाटते की ती योग्य आहे. कारण आरोग्य विभागामध्ये शेवटी डॉक्टर्स येतात आणि डॉक्टर्सचा धर्म लोकांना वाचवणं असते. ते बरोबर वाचवतात आणि ते आपला प्रयत्न करतात. पण इथं जे झालेलं आहे इट इज नॉट अ मेडिकल नेग्लिजन्स, बट तिथं ते वायरिंगमुळे झालेलं आहे की कशामुळे. PWDने 5 पत्र गेल्यानंतर का कारवाई केली नाही हा चौकशीचा भाग आहे. म्हणून फक्त आरोग्य विभाग आणि आरोग्य विभागच दोषी आहे हे नॅरेटिव्ह सेट करणं आणि हे आपण बोलणं टाळावं. जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत कृपया करून कोणालाही दोषी ठरवण्याचं काम करू नका.